नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण दिवाळीत जर तुमचं पीठ राहिलेलं असेल शिल्लक अनारसे बनवायचे तर आपण फ्रीजमध्ये पीठ ठेवतो. फ्रीजमध्ये पीठ फक्त 1-1.5 महिनाच राहू शकतं, जास्त दिवस ठेवू नका. आणि काय होतं, आपण भाज्या ठेवतो त्याला पाण्याचा हात लागतो पिठाला, ह्याला कधी तर लागला चुकून तर पीठ वाया जाऊ शकतं. तर 1-1.5 महिन्याच्या आतमध्ये छान असे अनारसे बनवून खा. काय करायचं, अनारसे बनवायच्या आधी फ्रीजमधून 15 मिनटं पीठ बाहेर काढून ठेवायचं. छान असं पीठ मस्त त्याला गरमपणा आला पिठाला, थंड असतं ना पीठ, मग मळून घ्यायचं छान आणि त्यापासून छान असे जाळीदार अनारसे गरम गरम बनवून खायचे. तर बनवूया आपण छान असे राहिलेल्या पिठाचे अनारसे. काही पदार्थ आपले दिवाळीत बनवायचे राहिले ना, तर असे अनारसे आपले जर बनवायचे राहिले असेल तर फ्रीजमध्ये पीठ ठेवतो आपण. फ्रीजमध्ये पीठ ठेवलं ना तर 10-15 मिनटं असं साईडला पीठ काढून घ्यायचं. मी पण आता 15 मिनटं झालं पीठ साईडला काढले. तर आपण हे छान असं मळून घेऊया. मस्त असं लय थंड असतं पीठ, आणि थंड असल्यामुळं आपल्याला वाटतं की पीठ कोरडं आहे, तर पीठ कोरडं नाही येते. जरा थंड मस्त असं बाहेर काढून ठेवलं ना हवेला तर असं पिठाला पाणी सुटतं. तर ते आपण एकत्र असं मळून घेऊया. फक्त 15 मिनटं फ्रीजमधून बाहेर काढायचं पीठ. बरेच पदार्थ आपले यावर्षी ग्रहणामुळे राहिले ना, सूर्यग्रहण असल्यामुळं. तर तुमचं पण पीठ असं अनारशाचं राहिलं असेल ना तर 10-15 मिनटं फ्रीजच्या बाहेर ठेवायचं आणि मस्त असे अनारसे बनवून घ्यायचे. तर आपण 15 मिनटं बाहेर पीठ काढले की कसं बघा मस्त असा गोळा झालाय. आपण असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. आपल्याला कसे अनारसे पाहिजे असे गोळे बनवायचे. छान तेल तापायला ठेवले, मस्त मस्त गरम गरम अनारसे बनवून घेऊ. कडक तेल तापवून द्यायचं. अनारशाला जर जरा थंड तेल असलं ना की मग अनारसे तेल पकडतात, त्याच्यामुळे छान असं तेल तापवून द्यायचं कडक. गूळ टाकून 3 दिवस तांदूळ भिजत घालून गूळ विलायची टाकून पीठ तयार केलेले, पण ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं, ते आता बाहेर काढले. फ्रीजमध्ये जर पीठ ठेवलं ना तर 1-1.5 महिना आरामशीर पीठ राहू शकतं. दिवाळीत बनवलेले पीठ आहे. छान प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि आपल्याला लागेल तेव्हा गरम गरम अनारसे बनवून खायची. आपण अनारसे बनवून घेऊया. ही खसखस आहे, खसखस घेतली एका ताटलीमध्ये मी. तर आपण अनारसे बनवून घेऊ. अनारसे बनवायला खूप खसखस लागते. तर अशी खसखसची पुडी आणायची मोठी. तेल पण आपलं छान तापतंय. आपण अनारसे छान अशी खसखसवर थापून घेऊया. असा गोळा घ्यायचा आणि असं छान फिरवत राहायचं नुसतं असं पुढच्या बोटाने. अनारशाच्या पिठाला पाण्याचा हात नाही लागला ना अनारसे अजिबात नाही बिघडत. आणि गूळ एकदम मापात पडला की त्याला दूध पण नाही टाकायला लागत, दुधाचा हात पण नाही लावायला लागत. मस्त अशी अनारसे बघा छान अशी थापून झाली आहे. आपण खसखसची बाजू अशी वर करून अनारसे तळून घेऊया. अनारसे तळताना खसखसची बाजू वर टाकायची कधी पण, आणि असं झाऱ्याने तेल टाकायचं त्याला. छान असं लाल रंगावर भाजली, मस्त असा कलर आला की आपण अनारसे काढून घेऊ.
मस्त असं अनारसं तळून झाले, जाळी आली छान अनारशाला. थोडंसं तेलने तळून घ्यायचं, असं छान तेल तापवून द्यायचं कडक. पण एका ताटामध्ये काढून घ्यायचं. खसखसवरच थापायचं. फ्रीजमध्ये पीठ भरपूर दिवस राहतं, 1-1.5 महिना पीठ चांगलं टिकतं. पण बनवताना जरा 15 मिनटं बाहेर ठेवायचं पीठ. पीठ छान भरलेले, त्याच्यामुळे अनारशीला लय मस्त अशी जाळी. हे पण अनारसा असा छान आपला तळून झालाय. असा छान कलर यायला पाहिजे अनारशीला, असं तळून घ्यायचं मस्त. असे छान थापून घ्यायचे अनारसे. फक्त असे 5 बोटांनी मस्त असे गोल फिरवत गेले ना, छान असे अनारसे तयार होतात. मी अशीच करते. काय काय असे 2 बोटांनी पण करतात, पण ते नाही मला जमत नाही. असे 2-5 बोटांनी असं बनवायचं. ते पातळ नाही, जाड नाही, असं मस्त छान असे अनारसे. एका साईडनेच भाजतात अनारसं, फक्त असंच झाऱ्याने तेल टाकायचं त्याला. हे पण अनारसा असा छान आपला भाजून तळून झालाय. काढून घेऊया ताटामध्ये. तुमचे पण दिवाळीत असं पीठ राहिलं असेल ना फ्रीजमध्ये, छान असे गरम गरम अनारसे बनवून खायचे. अनारसेचं पीठ खराबच होत नाही अजिबात. तर पाण्याचा वापरच नसतो ना अजिबात. हे पण छान असं तळून घेऊया. असं गरम तेल टाकलं ना, वरची बाजू आपोआप भाजते. आपण अनारसा छान आपला असं भाजून झालंय. असं मोठ्या गॅसवरच मस्त भाजून घ्यायचं, तेलकट होत नाही. असेच आपण सर्व अनारसे बनवून घेऊया.
तर असे आपले सर्व अनारसे बनवून झाले. तर एक राहिलेला असा तळून घेऊया छानपैकी. शेवटचा अनारसा तळायचा आपल्याला हा. तेल पण थोडं राहिलं. सर्व अनारसे बनवून झाले आपले. तर आपण हा अनारसा छान असा तळून घेऊया. एकच अनारसा राहिला ना, एवढा पाच तांदळाचा. थोडासा मोठा पण झालाय. असं थोडं वर तेल टाकायचं आणि छान असा तळून घ्यायचा. हा पण अनारसा मस्त आपला असा तळून झालाय. आपण काढून घेऊया. असे आपले सर्व अनारसे बनवून झाले. गॅस बंद करून टाकू. बघा, दिवाळीत अनारसे बनवायचे राहिले होते. असे मस्त फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना पीठ, तर मस्त असे जाळीदार अनारसे तयार आहेत. तुमचं पण पीठ असं जर फ्रीजमध्ये राहिलं असेल तर 15 मिनटं बाहेर काढून ठेवा. 1-1.5 महिनाच पीठ राहतं फक्त. लय दिवसाचं पीठ खाऊ नका. आणि त्याला फ्रीजमध्ये काय पण आपण भाज्या हे ठेवतो ना, पाण्याचा हात वगैरे लागतो, पीठ वाया जातं. तर असं छान असे फ्रीजमध्ये पीठ बाहेर काढा आणि 15 मिनटं बाहेर ठेवून छान असे अनारसे बनवून खा. तर आपली रेसिपी होती आजची. मस्त असे दिवाळीतले पीठ राहिलेलं अनारसे. एकदम मस्त झालेत अनारसे.